अर्धी वाटी तूप, 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर आणि 14-15 काजू बदाम आणि 4 इलायची घेऊ. आणि आता आपण कढई तापायला ठेव आणि कढई तापलेली त्यामध्ये आपण अर्धी वाटी तूप ओतू आणि तूप चांगले गरम करू. आणि आता तूप तापलेले आहे त्यामध्ये 1 वाटी रवा टाकू आणि त्याला चांगले भाजून घेऊ. रव्याला पूर्ण लाल होईस्तोवर आपण चांगले भाजून घेऊ. आणि आता आपण रवा भाजूस्तवर काजू बदाम कापून घेऊ व इलायचीची पावडर करू. आणि आता रवा चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आपण काजू बदाम व इलायचीची पावडर मिक्स करू. त्याला पण चांगली 2 मिनिटं भाजू. आणि आता आपण त्यामध्ये पाणी ओतू थोडेसे. आणि आता आपण थोड्या वेळ त्याला कढ येऊ देऊ. आणि कढ आल्यावरती त्यामध्ये थोडीशी साखर ओतू. 1 अर्धी वाटी साखर टाकू चवीनुसार. आता त्यात अर्धी वाटी साखर ओतू आणि ते पण चांगल्या तऱ्हेने मिक्स करू. आता ती साखर चांगल्या तऱ्हेने मिक्स झालेली आहे. आता आपण त्याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकणी ठेवू व त्याला शिजू देऊ. आणि आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकणी काढू आणि आता आपला रवा तयार झालेला आहे.